सी हियर, सिलेक्शन ऑफ सोर्सेस यूज इन स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन. स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशनमध्ये तुम्ही कोणकोणते सोर्सेस म्हणजे इल्युमिनरीज वापरणार आहेत ते आपल्याला बघू. तसे आपण कोणती बी इल्युमिनरीज वापरू शकतो, परंतु मोस्टली हे 6 इल्युमिनरीज वापरतो आपण. तर पहिल्या काळामध्ये तुमच्या काळामध्ये काय वापरायचे, इनकंडेन्सेट लॅम्प वापरायचे, पिवळे बल्ब पाहिले असतील ना तुम्ही. आजही काही प्रमाणात तेच वापरतात, गाव पातळीवर वगैरे तुम्ही बघितलं असेल ते वापरतात इनकंडेन्सेट लॅम्प. दुसरे मर्क्युरी वेपर लॅम्प. आता ह्या मर्क्युरी वेपर लॅम्पचं काय आहे, इल्युमिनेशन लेवल जास्त राहते, भले वॅटेज वॅट पर ल्युमेन कमी राहतं, परंतु भरपूर प्रकाश देण्याचं काम हे लॅम्प करतात. त्याच्यानंतर सोडियम वेपर लॅम्प. हा लॅम्प जास्त एरिया जर कवर करायचा असेल तर या टाईपच्या लॅम्पचा वापर केला जातो. त्याच्यानंतर फ्लोरोसंट ट्यूब, हे पण वापरतात बऱ्याच ठिकाणी. अशा डबलच्या ट्यूब असतात, ट्यून ट्यूब बघितलं असतं ना या टाईपचा, म्हणजे रोडच्या साईडनं दोन्ही साईडनं अशा ट्यूब असतात. तर हे पण बऱ्याच ठिकाणी वापरतात. त्याच्यानंतर सोलार पॅनल फॉर फ्लोरोसंट ट्यूब. आता सोलारचे इन्स्टॉलेशन पण पाहिले असतील तुम्ही, जिथं हे अवेलेबल नाही, काय लाईटचे अवेलेबिलिटी नाही, अशा वेळेस सोलार पॅनल आणि ट्यूबलाईट टाकून देतात बऱ्याच ठिकाणी. आणि आता न्यूली पॅटर्नमध्ये काय आलं आहे, LED झाले. तर हे सगळ्यात जास्त वापरले चालले. हे जुने काढून टाकून LED लावायला लागलेत नवीन स्कीममध्ये, पाहिलं असेल तुम्ही. का बरं, कारण त्याचे खूप फायदे आहेत. काय काय फायदे, नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस, काय कमी कन्झम्पशन, त्याच्यानंतर वॅटेज लेवल कमी म्हणजे कमी कन्झम्पशन, त्याच्यानंतर लाईफ चांगली, प्रकाश चांगला, सगळ्याच गोष्टी. हा इनिशियल कॉस्ट वाढतो पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि जर फ्लक्च्युएशन नसेल तर 20,000 वॅटपर्यंत 20,000 हवरपर्यंत ही लॅम्प चालतात. म्हणजे इनकंडेन्सेट लॅम्पपेक्षा 20 पट जास्त चालतो. आणि जर व्होल्टेज फ्लक्च्युएशन किती फ्लक्च्युएशन येऊ, एका वर्षाची गॅरंटी तर देतातच. पाहते तुम्ही बघितलं असेल, LEDला एका वर्षाची गॅरंटी राहते. आता बघा, टाईप्स ऑफ रोड लाइटिंग ल्युमिनरीज. कशा पद्धतीने लोडच्या लाइटिंगच्या ल्युमिनरीज आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, पोस्ट टॉप इंटिग्रल ल्युमिनरीज. पोस्ट टॉप इंटिग्रल ल्युमिनरीज, टॉपला माउंट केलेली. ओके. त्याच्यानंतर पोस्ट टॉप नॉन इंटिग्रल ल्युमिनरीज. आता इंटिग्रल आणि नॉन इंटिग्रल ह्या गोष्टी समजून घ्या. पहा, याचं डिटेलमध्ये तुम्हाला दिलं असेल बघा. इंटेन्सिटी, हॉरिझॉन्टल, ठीक आहे. सगळ्यांचे डिटेल नाही दिले, 2-4चं दिले, पण ठीक आहे. पोस्ट टॉप इंटिग्रल इल्युमिनेशन, टॉपला माउंट केलेलं आहे आणि इंटिग्रल आहे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने नंबर ऑफ आहेत. नॉन इंटिग्रल म्हणजे कमी प्रमाणात आहेत, सोडून येत, युनिफॉर्म नाही आहे. ओके. त्याच्यानंतर कट ऑफ इल्युमिनरीज, एक सोडून एक, म्हणजे काही गॅप, काही म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा एक सोडून एक गॅप सोडून इल्युमिनरीज. ओके. नॉन युनिफॉर्म. त्याच्यानंतर सेमी कट ऑफ इंटिग्रल, त्याच्यानंतर नॉन कट ऑफ इंटिग्रल. आता कट ऑफ म्हणजे काय रे, हा रस्ता आहे समजा, या रस्त्यावर टॉप माउंटेड इंटिग्रल इल्युमिनरीज आहे. त्याच्यानंतर टॉप माउंटेड नॉन इंटिग्रल म्हणजे या साईडला आणि या साईडला इल्युमिनरीज आहेत. कधी कधी काय होईल, युनिफॉर्म असेल, कधी कधी काय असेल, मधात गॅप दिलेला असेल. ते कदा मधात गॅप दिला तर इकडल्या साईडनी युनिफॉर्म आहे का, या नाही, नॉन इंटिग्रल आहे. त्याच्यानंतर कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज, मधात कट ऑफ केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर सेमी कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज, इंटिग्रल ल्युमिनरीज. त्याच्यानंतर नॉन कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज, कट ऑफ नसलेले इंटिग्रल इल्युमिनरीज सलग. नॉन कट ऑफ ट्युब्युलर इल्युमिनरीज, म्हणजे पोलचं स्ट्रक्चर जे आहे ते ट्युब्युलर असेल,
त्याच्यानंतर फ्लड लाईट इल्युमिनरीज. फ्लड लाईट म्हणजे एका ठिकाणी असताना लांबपर्यंत प्रकाश जात असतो, तर या प्रकारच्या इल्युमिनरीला फ्लड लाईट इल्युमिनरी म्हणतात. नॉन कट ऑफ ट्युब्युलर इल्युमिनरीजमध्ये सलग इल्युमिनरीज आहेत, त्याच्यात काय कट ऑफ नाही आहे. सेमी कट ऑफ म्हणजे इकडून अशा पद्धतीने 1 बाय 1 साईड इल्युमिनरीज. त्याच्यानंतर कट ऑफ इल्युमिनरीजमध्ये मधामधात गॅपवाले इल्युमिनरीज. त्याच्यानंतर नॉन इंटिग्रल इल्युमिनरीज म्हणजे या इल्युमिनरीज इंटिग्रल नाहीत, ओके, सलग नाही आहेत. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ रोड लाइटिंग इल्युमिनरीज. समजलं की? एकदा लिहून घ्या, तुम्हाला बघू याच्यात डिटेल कितीपर्यंत आहे. टाइप्स ऑफ लोड इल्युमिनरीज.